पोलीस पोस्टाविरुद्ध त्या पोस्टामध्ये तक्रार वहीमध्ये तक्रार लिहिली होती आणि आता मला त्या अनुषंगाने मी जी काही तक्रार केलेली आहे ती तक्रार त्या पोस्टाने पुढं फॉरवर्ड केलेली आहे आणि त्या अनुषंगानं मला सांगली प्रवर अधीक्षक डाकघर सांगली यांच्यामार्फत एक पत्र प्राप्त झालेलं आहे 14 तारखेला म्हणजे काल. आता हे पत्र मी तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा हे पत्र आहे. आता आपला मुद्दा त्या शिक्क्याच्या अनुषंगाने होता. बघा शिक्का बघा या ठिकाणी अस्पष्ट असं दिसतंय म्हणजे ॲक्च्युली काय डेट आहे हे यात समजत नाही. आता हे पत्र फाडतोय मी म्हणजे लपट ओपन करतो. आता हे बघा अशा पद्धतीनं पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे पत्र आहे हे तुम्ही बघू शकता. आता त्यांनी या पत्राद्वारे आपल्याला असं सांगितलं की जी काय तुमची कंप्लेंट आहे ती कंप्लेंट आणि त्यावर त्या पोस्टाने काय म्हणणं दिलेलं आहे ते यासोबत जोडलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण सत्य परिस्थिती अशी आहे की या फक्त मला एक सिंगल पेजचंच पत्र मला प्राप्त झालेलं आहे आणि ते पत्र मी माझ्या स्क्रीनवरती शो करतो आहे. या व्यतिरिक्त एकही कागद किंवा मी काय तक्रार दिली असं काय मला पत्र त्यांचं मिळालेलं नाही आणि त्यांनी काय मुद्दा उपस्थित केलं त्या माझ्या तक्रारीच्या अनुषंगानं ते देखील मला प्राप्त नाही. मला काय म्हणायचं आहे सन्माननीय जे कोण अधीक्षक आहेत सांगली जिल्ह्याचे पोस्ट ऑफिसचे तर हे असे अर्धवट पत्र फक्त तोंडावर पानं पुसण्याचा उद्देश सारखा यांनी केलेला आहे. तर मी एवढ्यावर न थांबता मी या पत्राच्या अनुषंगानं सांगली जिल्ह्याचे जे काही अधीक्षक आहेत पोस्टाचे हेड त्यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे आणि जी काही मी तक्रार करणार आहे ती मी माझ्या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून जनतेसमोर जाहीर करेन. आता अशा प्रकारची सुविधा हे पोस्ट का देत आहे बरं. माझी पहिल्यापासून अशी तक्रार होती की यांचं शिक्कं एकतर व्यवस्थित नाही आहे. जे काही ॲक्नॉलेजमेंट प्रिंट होतात ते सर्व विदाऊट अलाइनमेंट असलेल्या मशीनवरती प्रिंट करून देतात. आता नवीन काही जे काही माझ्याकडे त्या पोस्ट पावत्या आहेत ज्या मी स्पीड पोस्ट केलेल्या होत्या त्या देखील मी माझ्या स्क्रीनवर अशा प्रकारचे या स्पीड पोस्ट केल्यानंतर प्रिंट करून दिलेल्या पावत्या आहेत त्या बघू शकताय. त्या कशा प्रकारे प्रिंट केली. मागणी सांगली जिल्ह्याचे जे काही अधीक्षक आहेत पोस्टाचे त्यांच्याकडे असे आहे की त्यांनी तिथली परिस्थिती सुधारावी आणि जे कोण संबंधित दोषी आता दोषीच म्हणलं पाहिजे त्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे जे काही निग्लिजन्स करतात म्हणजे निष्काळजीपणाने जे काही काम करतात त्यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना एक शो कॉजची नोटीस इश्यू झाली पाहिजे. कारण मला असं एक संबंधित प्रकरण माझ्या लक्षात आलं आणि मला तो एक व्हिडिओ प्राप्त झालेला आहे तो त्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं आहे म्हणजे जवळजवळ 12 ते 12:30च्या टाईममध्ये त्या पोस्टामध्ये एकही कर्मचारी कोणी नाही आहे आणि तो व्हिडिओ मी माझ्या स्क्रीनवरती चालवतो आहे. हे पहा हे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघू शकताय आता आपण पोस्टामध्ये आहोत आणि दुपारचे 12-12:30च्या आसपासचं टायमिंग आहे. त्या पोस्टामध्ये एकही स्टाफ नाही आणि अधीक्षक जे कोण आहेत ते देखील नाहीत. आता ही अवस्था पाहिली तर पंखे चालू असताना तुम्हाला दिसत आहेत. अशा प्रकारे निष्काळजीपणा म्हणजे आपले जे काही साहित्य आहे जे काही महत्त्वाचे कागदपत्रे आहेत ते जसेच्या तसे ठेवून सर्व कुठे गेले आहेत हे काहीच माहीत नाही आहे. आणि या परिस्थितीमध्ये बाहेर जर आपण बघितलं तर काही ग्राहक बसले आहेत ज्यांची पोस्टाची कामे आहेत. आता ऐन पोस्टाच्या कामाच्या शेड्यूलमध्ये एकही कर्मचारी नाही आणि पंखे देखील चालू आहेत म्हणजे विजेचा वापर देखील चालू आहे. अशा प्रकारचा दुर्व्यवहार म्हणणे त्याला जास्त सोयीस्कर ठरेल. ही एक शासनाची लूट आहे आणि हे कर्मचारी करताना यामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. तर यावर देखील कारवाई होणं अपेक्षित आहे आणि ती करण्यात यावी ही देखील इंडियन पोस्ट यांना माझी विनंती आहे. आता अशा प्रकारची सेवा या तालुका लेवलच्या पोस्टमध्ये देणे ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि ह्या प्रकाराचा मी जाहीर निषेध करतो. शिवाय या पोस्टाचे जे कोणी मुख्य मॅनेजर आहेत म्हणजे कोणी अधीक्षक आहेत त्यांच्या विरुद्धसुद्धा मी लेखी कंप्लेंट सांगली जिल्ह्याच्या हेड ऑफिस जे काही पोस्टाचं आहे त्यांना मी करणार आहे. कारण ही आता हे जे काही पोस्टाचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला या अनुषंगाने एका नागरिकाने देखील त्यांना व्हॉट्सअपद्वारे तक्रार केली होती. त्या व्हॉट्सअपच्या तक्रारीवर त्यांनी व्हॉट्सअपवरच प्रतिक्रिया दिली होती की मी त्यावर ॲक्शन घेईन पण तसं काही केलेलं या ठिकाणी दिसून येत नाही आहे. आणि
आत्ताच नुकती मी जी तक्रार मांडली की शिक्का व्यवस्थित नाहीत, तर मला ही प्राप्त पत्रावर तुम्ही बघू शकताय. हा बघा ह्यो शिक्का. आता ह्या शिक्क्यात काय दिसतंय मला सांगा तुम्ही. असा शिक्का पुन्हा तिने दिलेला आहे. आता मला काय म्हणायचं आहे, ही पोलीस पोस्टाचाच प्रॉब्लेम आहे का? तर हो, हा पोलीस पोस्टाचाच प्रॉब्लेम आहे. कारण सांगली जिल्ह्याकडून जे पत्र मला आलं त्यांचा शिक्का पण तुम्ही बघू शकता. या बघा, म्हणजे त्यांचा शिक्का क्लिअर आहे. इतर पोस्टाखंड शिक्का क्लिअर होतो. मग पोलीस पोस्टातील कर्मचारी शिक्का व्यवस्थित मारत नाहीत का? मग त्यांचा शिक्का खराब झालेत का? मग ह्याच्यावरती अजून का कारवाई झाली नाही? हा माझा म्हणण्याचा उद्देश आहे. तर ह्या सर्व गोष्टी सुधारणं आवश्यक आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी माझे जे कोणी फॉलोअर्स बघत असतील किंवा जे कोणी सर्वसामान्य सर्व नागरिक बघत असतील, त्यांनी हा विषय म्हणजे हा जो काही पोस्टाविषयीचा माझा मुद्दा आहे, हा जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करावा आणि संबंधित अधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. कारण आपला उद्देश आहे की आपल्या भारतामध्ये जे काही इंडियन पोस्ट आहे ते अतिशय उत्कृष्टपणे काम करते, परंतु काही ठिकाणी अशा प्रकारचं काम चालतं आणि त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतोच होतो. शिवाय जे कोणी दररोज त्यांचा पोस्टाशी संबंध येतो त्यांना हा खूप मोठा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतो आहे. तर यामध्ये बदल हा झालाच पाहिजे आणि बदल व्हावा ह्या अपेक्षेने मी हा व्हिडिओ मुद्दाम पुन्हा पोस्ट करतो आहे. तर याची दखल सर्व नागरिकांनी घेणे गरजेचं. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि ती जिवंत ठेवण्याची जबाबदारी ही सर्व नागरिकांच्यावरती आहे. सांगायचा मुद्दा एवढा आहे, आपण आपापले जे काही कर्तव्य आहेत, ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या चोखपणे पार पाडणं आवश्यक आहे. जे कोणी कर्मचारी वर्ग आहेत, जे कोणी सामान्य नागरिक आहेत, त्यांनी आपल्या जे काही कर्तव्य आहेत, जे काही ड्युटी आहेत त्यांनी पूर्ण पार पाडाव्यात. म्हणजे जसे आपल्याला ज्या ठिकाणी काही अडचणी येत असतील त्या ठिकाणी त्यांचे व्हिडिओ करून व्हायरल करा. जनसामान्य माणसामध्ये त्यांची काय म्हणजे त्यांनी कशा पद्धतीचं काम केलं हे त्यांनी जग जाहीर करावं, जेणेकरून त्या अधिकाऱ्यांना देखील लाज वाटली पाहिजे की बाबा आपण अशा प्रकारचं काम करतो. शासनाचा पगार आणि शासनाचा नुसता पगार घेऊ नये, तर शासनाची कामे देखील करावीत आणि ते जनतेच्या हितार्थ कामे असावीत. हा देखील उद्देश या व्हिडिओ घटकापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि सर्वसामान्यातला सामान्य माणूस देखील जागरूक झाला पाहिजे. हा उद्देश या व्हिडिओ मागचा आहे.